कामगार क्षेत्राचा दांडगा अनुभव, त्यामुळे युवकांना कायमस्वरूपी व्यवसाय मिळवून देणार संतोष बेलमारे यांचे मतदारांना अभिवचन. खालापूर तालुक्यातील सावरुली या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बेलमारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. खालापुरात निवडणुकीचा धुरळा उडत आहे. सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष असलेले परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बेलमारे यांच्या सावरुली जिल्हा परिषद गटात झंझावात पाहावयास मिळत आहे. आज प्रचार सुरू असताना त्यांच्याकडून मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बेलमारे व वाशिवली पंचायत समितीमधील परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे. आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खरं तर अंतिम टप्प्याकडे जाताना दिसते. सर्वच उमेदवार हे प्रचाराला लागलेले आहेत. आत्ता आपण खालापूर तालुक्यातील सावरोली या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि सध्या येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मिळून जी आघाडी झालेली आहे, परिवर्तन विकास आघाडी, या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बेलमारे सध्या प्रचारामध्ये आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संतोषजी नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला या सावरोली जिल्हा परिषद विभागातून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे जिल्हा परिषदेची. जो काय आता प्रचार सुरू झाला आहे, कसा एकंदरीत प्रचारामध्ये आपल्याला म्हणजे अनुभव येतोय, कसा सपोर्ट मिळतोय, काही नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत का डोळ्यासमोर, की बाबा त्या आपण केल्या पाहिजेत, एकंदरीत काय सांगा? परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून मी स्वतः सावली जिल्हा परिषद वॉर्डमधून उमेदवारी लढवत आहे. माझ्याबरोबर वाशिवली पंचायत समितीमधून सौ पूनम म्हात्रे त्या उमेदवार आहेत. वाशिवली पंचायत समिती वॉर्डमध्ये फिरत असताना या ठिकाणी ज्या आदिवासी वाड्यांच्यावरती रोड नाही आहे, सभागृह आहे, त्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी जातात गावामध्ये अंतर्गत रोड नाहीत, अंतर्गत गटार नाहीत, भरपूर असं काम करण्यासारखं आहे. तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे, परिवर्तन विकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस व उभाटा या दोन्ही मशाल व घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा. निवडून आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त कशा प्रकारे असई ग्रामपंचायत असेल, तुपगाव ग्रामपंचायत असेल, वडगाव ग्रामपंचायत, सर्व ग्रामपंचायतमध्ये शासनाचे जे काही निधी आहे त्या निधीचा पाठपुरावा करून विकासासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमच्या सासगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, दोन्ही बाजूला दोन टोकांना, आणि वारंवार येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांबाबत किंवा व्यवसायांबाबत मोठे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून पण असते. तर आपल्याकडून काय एकंदरीत याबाबत एखादं ठोस असं धोरण ठरलंय? वाशिवली पंचायत समितीमध्ये मी आता फिरत असताना पाहतो, इथल्या बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे. जे काही तरुण वय त्या आजूबाजूच्या कंपनीमध्ये काम करतात, पण ते कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात, टेम्पररी स्वरूपाचे आहेत. तर मी त्या कामगारांना, त्या मतदारांना आश्वासन देईन की निवडून आल्यानंतर ज्या कंपन्या, त्या कंपन्यामध्ये त्या कामगारांना स्थानिक आणि कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. आणि निश्चित मला कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला कामगार क्षेत्राचा अनुभव आहे. मी गेले 10 वर्षे कामगार क्षेत्रामध्ये काम करतोय. मी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचा रायगड जिल्ह्याचा सरचिटणीस असल्यामुळे माझ्याकडे ते नॉलेज असल्यामुळे मी निश्चित इथल्या कामगारांना आणि इथल्या ज्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. कारण ह्या वाशिवली बेल्टमध्ये ज्या काही कारखान्या आहेत त्या नामांकित कंपन्या आहेत, आणि जर या नामांकित कंपन्यामध्ये जर मी इथल्या मुलांना रोजगार देऊ शकलो तर निश्चित मला सुद्धा काहीतरी काम केल्याचा अभिमान वाटेल. आता आपण थोडा एक शेवटचा राजकीय प्रश्न घेऊया, जो की अगदी शेवटच्या घडीपर्यंत सर्वांचा श्वास रोखून राहिला होता, की उमेदवारी संतोष बेलमारेंना मिळेल की सुरेश पाटलांना मिळेल. तुम्हाला मिळाल्यानंतर काहीसे सुरेश पाटील नाराज आहेत अशा बातम्या होत्या, परंतु कालच दिलजमाई झाली आहे. काय सांगाल? तटकरे साहेब काल स्वतः आले, काल त्यांनी त्यांची समजूत काढली, आणि आता सुरेश पाटलांच्या वतीने एकंदरीत कशी मदत आपल्याला होईल, म्हणजे जी की होणार नव्हती असं वाटत होतं, परंतु काल तटकरे साहेबांचा शेवटी करिश्मा आहे आणि त्यांना प्रवाहात घेतलंय. काय सांगा? हा निश्चित थोडीशी कटुता झाली होती, पण सुरेश पाटील हे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे.
त्यांच्या अनुभवाच्या जीवावरती आम्ही ही सावली जिल्हा परिषद वार्डमध्ये निश्चित विजय प्राप्त करू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संतोष बेलमारे किंवा सुरेश पाटील उमेदवार नसून घड्याळ हे चिन्ह हा उमेदवार आहे. जर उमेदवारी कोणाला दिली तरी आम्ही काम करणारच होतो आणि निश्चित तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा सुरेशदादा बाहेर पडल्यानंतर जे काही वातावरण तयार झालंय, निश्चित राष्ट्रवादी या ठिकाणी विजय प्राप्त केले. राष्ट्रवादीच्या बरोबरच मशाल चिन्हावर ज्या पूनमताई आहेत, म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. आणि सुरेशदादा हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहोत. कसा एकंदरीत आतापर्यंत फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो? प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे तरुणांना आशा आहे की ज्या पद्धतीने मी माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या एरियामध्ये कारखान्यामध्ये काम केलं आहे, त्या ठिकाणी कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. मी ज्या सावली ग्रामपंचायतमध्ये काम केलं, पूर्वी जी ग्रामपंचायत होती माझी ग्रामपंचायत आणि आज माझी असलेली ग्रामपंचायत, आपण पाहिलं असेल त्या ग्रामपंचायतमध्ये जो पहिले कारभार चालला होता त्या कारभारावरती आणि आजच्या कारभारामध्ये खूप काय फरक आहे. निश्चित त्या प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे पक्षाने मला जी संधी दिलेली आहे, आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत ज्या प्रशासनाचा जो कारभार आहे त्या कारभारामध्ये पारदर्शकपणे काम करून तटकरे साहेब असतील, आमच्या आदिताई असतील, सुधाभाऊ घारे असतील आणि सुरेशदादा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित या परिवर्तन या एरियाचा कसा विकास होईल आणि तो विकास निश्चित मी करेन हा मला विश्वास आहे. आपलेच जुने सहकारी असलेले ज्ञानेश्वर गायकवाड हे शिवसेनेमध्ये गेले अगदी निवडणुकीच्या तोंडावरती. त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली गेलेली आहे तुमच्या समोर. काय आव्हान वाटतंय? प्रतिस्पर्धी असल्यानंतर ते निश्चित होणारच आहे. ते शिंदे गटाकडून उमेदवारी लढत आहेत. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सावरली जिल्हा परिषद वार्डासाठी परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बेलमारे. त्यांनी सांगितलं की जो काही विकासाचा विजन माझा आहे, कामगारांच्या बाबतीतलं जे काही धोरण आहे ते सर्वांनी पाहिलेलं आहे. आतापर्यंत तसं काम करत आलोय आणि याचा फायदा चांगला होऊन नक्कीच विजय माझा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रवीण आपल्याबरोबर सावरोली जिल्हा परिषद गटातीलच जी वाशिवली पंचायत समिती गण आहे, त्या गणासाठी उभ्या राहिलेल्या म्हात्रेताई उमेदवार आहेत उभाटाकडून. म्हणजे जी काही त्यांची आघाडी झालेली आहे परिवर्तन विकास आघाडी, तर ती जागा उभाटाला मिळालेली आहे. म्हात्रेताई, काय सांगाल तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय पंचायत समितीच्या? एकंदरीत आत्ता जर का बघितलं तर काय नक्की तुम्हाला अशी गोष्टी असतील की ज्या पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर कराव्याशा वाटतील? मी पूनम विलास म्हात्रे, पंचायत समिती वडगाव यामधून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमची परिवर्तन आघाडी आहे आणि मी जरी नव्याने पदार्पण करत असले तरी माझे पती विलास बाळू म्हात्रे हे राजकारणामध्ये पहिल्यापासूनच आहेत. ते जनतेला माहीतच असेल. आणि जेव्हा आम्ही आज आमचा हा पहिलाच दौरा आहे, तर आम्ही बघितले की आदिवासी वाडे आहेत, तिथले रस्ते आहेत. ॲक्च्युली आम्ही इथे पहिल्यांदाच भेट देत आहोत. पण त्यांच्या ज्या समस्या आहेत, खऱ्या अर्थाने त्यांना भेटायला पाहिजे आणि जो कोणी निवडून येणार आहे, आम्हीच नव्हे तर जो कोणी येणार आहे त्यांनी खरंच इथे यावं आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील ना, त्यांना परिपूर्ण करून त्यांना त्या विकासाच्या मार्गाला लावावं हीच माझी एक अपेक्षा आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते जिल्हा परिषदेचे सदस्य सदस्य सावरोलीचे बैलमारेजी आणि म्हात्रेताई. हे दोघेजणही इथून निवडणूक लढत आहेत. नवराष्ट्राच्या वतीने या दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. दोघांनाही शुभेच्छा. काय सांगाल, एकंदरीत विरोधी पक्षाकडनं प्रचार केला जातोय की तुमचे उमेदवार निवडून आल्यानंतर इकडे कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टच घेतील, विकास राहिला सगळा बाजूला. काय सांगाल एकंदरीत? आज विरोधकांना माझं एवढंच म्हणणं आहे का आम्ही जे संतोष बैलमारे आणि आमच्या म्हात्रेताईंना ज्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडणुकीमध्ये उभे केलेत, तर आम्ही त्यांच्यामुळे काहीतरी आम्हाला चांगलं पण दिसलंय म्हणून आम्ही त्यांना आज त्या निवडणुकीत. पण मग आता 2 दिवस झाले शिंदे गटाचे काही लोक मी ऐकली त्यांची बाईट, तर जर बैलमारानं या लोकांनी निवडून दिलं तर ते कुठेतरी कंपनीत कॉन्ट्रॅक्ट घेतील आणि लोकांचं विकासाचे कामं करणार नाही. पण आम्ही एवढे त्यांना सांगू, आम्ही एवढे काय हलक्या कानाचे नाही आहेत. आम्ही माणूस चांगला म्हणून आणि चांगला पारखून दिलाय.
आम्हाला तुमचीही पारख आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जरा जे उमेदवार आहेत त्याने आता 6 महिन्यापूर्वी हे रोड बनवलेत ते जरा तुमच्या कॅमेऱ्यावरती येऊ दे आणि मग ते त्यांना दाखवा आणि आम्ही बैल महाराज ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी हेच रोड आम्ही त्यांना ह्याच कॅमेऱ्यावरती दाखवू. हेच विरोधकांना आमचं म्हणणं आहे. थँक्यू. सांगाल ज्या अर्थी आज या सावरोली जिल्हा परिषदेला आमचे उमेदवार संतोषजी बैलमारे आणि वाशिवली गणातून पंचायत समितीसाठी पूनम म्हात्रे यांची उमेदवारी ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून जाहीर आहे. ते निवडणूक लढवत आहेत. ज्या अर्थाने मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलात की इकडे तुम्ही जर निवडून आलात तर काय कराल. निवडून आलो तर आम्ही पहिलं प्राधान्य ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतल्या विकासाला देऊ. इथे विकास करण्यासारखं खूप काही आहे. आजपर्यंत ह्या प्रभागामध्ये विकासाला गती मिळाली नाही आहे. त्या विकासाची गती कशा पद्धतीने वाढेल, कशा पद्धतीने विकास होईल हे आमचं पहिलं धोरण राहील. आज मला वाटतं माझ्या पंचायत समितीमधल्या गावांमध्ये, आदिवासी वाड्यांमध्ये अशा समस्या आहेत की तिथे काही ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय नाही आहे, काही ठिकाणी रस्ते नाही आहेत. तर ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा आम्ही त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. काही आदिवासी लोकांना घरे नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं पण आहे की आम्ही जर एखाद्या प्रशासकीय दारामध्ये आम्ही उभे राहिलो तर आम्हाला तिथे कोणी वेळ देत नाही. पण आम्ही नक्कीच त्या लोकांना तो वेळ देण्याचा प्रयत्न करू, त्या लोकांच्या सोबत राहू आणि त्यांना पूर्णपणे त्यांचा विकास होईल अशा पद्धतीची कामं करू.